36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी संघटन आणि बिरसा मुंडा व्यवस्थापन समितीद्वारा जागतिक आदिवासी दिनाचं नियोजन करण्यात आलंय. या निमित्तानं दहेंद्री गट ग्रामपंचायत येथील कोटमी या गावामध्ये भव्य आदिवासी स्वाभिमान आणि सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवलाय. कोटमी येथे क्रांतीसूर्य महामानव धरती आबा बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ हारार्पण आणि आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे पूजन करून आदिवासी दैवत मुठबा बाबा यांचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पारंपरिक आणि आदिवासी सांस्कृतिक नृत्य पथकाद्वारे संपूर्ण कोटमी नगरी येथे आदिवासी संस्कृतीचं दर्शन झालंय. देशभरामध्ये आणि जगामध्ये सर्वच ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस भव्य दिव्य पद्धतीने साजरा होतोय. तसंच कोटमी या गावामध्ये देखील आदिवासी समाज बांधवांनी आपली सांस्कृतिक वेशभूषा, आदिवासी वादक, आदिवासी नृत्य करून सर्वांचंच मन मोहून घेतलंय. संपूर्ण गावामध्ये आदिवासी स्वाभिमान आणि सन्मान रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये जय सेवा, जय लोहार, जय मुठबा बाबा, जय बिरसा मुंडा, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, बाबासाहेब आंबेडकर की जय अशा जयघोषानं कोटमी नगरी दुमदुमली. महिलांचा देखील विशेष सहभाग होता. डीजेच्या तालावर आदिवासी गाण्यावर युवक युवती यांनी नृत्य केले, तर कोणी आदिवासी संस्कृतीवर आदिवासी गीत, आदिवासी नृत्य, आपली वेशभूषा धारण करून आपली कला संस्कृती दर्शवली. तर काही समाज बांधवांनी जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व, भारतीय संविधान, आदिवासीचे हक्क आणि अधिकार आणि त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार आणि शोषण यावर प्रबोधन करून जनजागृती केली. आदिवासी वीर पुरुषाबद्दल माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण कोटमी नगरीमध्ये रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनी यांची उपस्थिती दर्शवली. तर संपूर्ण परिसराला आपला हा जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी सण म्हणून साजरा करण्यात आलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा.